दुसरा दिवस संध्याकाळी 5 वाजता. पहिली जोडी दिसते मला होताना. जोडी म्हणजे जोडी होते, कपल, तन्वी आणि विशाल. थोडं मी मगाशी भांडणामध्ये जरा बघत होतो आणि एक दोन त्याच्या भांडणानंतर पण मी एक दोन डायलॉग दोघांमध्ये ऐकले. मी बोललो ओके. तुमच्याकडून कस का फुटत नाही चहा? कुठं काय माहिती, मूड असतो प्रत्येकाचा गोष्टीत. घरी बनवतात तुम्ही चहा? हो कॅमेरा सेन्स. मॅम चावी पाहिजे का इथे? हो. आमची चावी तुमच्याकडेच आहे. तुमच्या नजरेमध्येच आहे. तुमच्या किती चमची टाकली साखर? 10. आधी कमी टाकतो, मग बघायचं आपण किती गोड किंवा कमी होतोय. तुम्ही मगाशी रडत होता ना, काय झालं? मी रोज 11 ते 12च्या दरम्यान आईला फोन करायचा असतो मला. आमचं सगळं संभाषण असतं रेग्युलरली. आज असं झाल्यानंतर जर आईला फोन लावला होता. मला ही गोष्ट कधी कळली नव्हती, बट 2015मध्ये माझा ब्रेकअप झालेला ना, ते मला अजूनही आठवते. आई आणि पप्पांनाही माहीत नाही. रडलेलो तिकडे खूप तिच्यासमोर आणि घरी आलेलो. तर बेडरूममध्ये आईला गेलो आणि बोललो अरे आई जेवायला वगैरे दे. आणि मी फक्त असं आई जेवायला दे. आणि मी असं गेलो, एवढंच करून गेलो. आणि आई बोलली आई इकडे काय झालं आहे का? बोलो भाई ते एकच क्षण आहे, त्याच्यानंतर माझ्याकडे नाहीच आहे अजून करून त्या क्षण. बट तो एक क्षण मला एवढा आठवतो ना की कसं भाई, कसं पावर आहे ती, full तरी power. पावर आहे यार. आपल्या मैत्रीची अरे वा, नाही आवडत हो की नाही? मला इथं समजत आलं नाही हो की नाही? तसंच लागले मग कसं म्हणून नाही आवडत? नाही आवडत. मला आवडते बाबा. तुम्हाला आवडत? तुम्हाला आवडते? मला आवडत. मला खूप आवडत. मला आवडते. लगेच येतो ग, लगेच येतो ग. तुझ्या 2-3 वर्षांनी मोठी आहे ती तुला आवडते, मग 5 वर्ष मोठी असेल तर तुला काय फरक पडतो? मग मी नाही आवडत तुला. नाही तू जबरदस्ती गेली त्याला ताई बनवायला. तो तयार नव्हता. माझा ऐका, इथं मी चाळे करायला नाही आलो, बिग बॉस मध्ये गेम खेळायला आलो. चल बाय, आपण तुला जर वाटत असेल की मी त्यासाठी बोलतोय आणि तू चाळेकर वगैरे असं मी म्हणत असेल तुला, असं मी कधीच म्हणणार नाही. इथे मस्ती करायची. आणि तुला तू जर लोकांना सांगत असशील की बघ सागर दादा काय करायला लावतोय मला, तर नको बोलू नको बाबा माझ्याशी. आय एम सॉरी, नको. आपण तुझा राहा, मी माझा राहतो. नाही अरे मी बदनाम होईल तुझ्यामुळे. मी याला धंद्याला लावला असं होईल. नाही नको मला. नाही बाबा बोलायचं नाही मला. लक्षात ठेव, तू माझ्या मागे मागे यायचं नाही आता. सॉरी. बोलशील परत? नाही सॉरी. मी मस्ती करतोय कधीपासून सांगतो तुला, प्रत्येक वेळी सांगतो की नाही मी मस्ती करतोय, मस्करी करतोय. मनाला लावून घेऊ नको म्हणून. नाही मस्तीच करतो आपण. चला ये मिठी मार एक मला. मनावर नाही घ्यायचं बाबू. आता पण मी रिसेंटली आई बापांना दुबईला घेऊन गेलो. माझं असं होतं की ना, माझं हे स्वप्न आहे की प्रत्येक कंट्री संपून टाकायची त्यांची. तिथे ते बोलते आता बस इथे नको. So दुबईला मी गेलो, मी सगळं केलं. बुर्ज खलिफामध्ये रूम बुक केली त्यांच्यासाठी. मी त्यांना मी आई बापांना सरप्राईज दिलं. मी बोललो की स्काय डाईव्ह करा. वाव. आता स्काय डाईव्ह पेक्षा मोठा एक्सपिरियन्स काय असू आयुष्यात शकतो, भाई. काय असू शकतो. त्यांच्यासाठी म्हणजे 40 वर्ष बँकेत काम केलेला माणूस, आई, हे काय हवेत आम्ही काय बघितलं यार. जसं मला एक ट्रॉमा आहे की मी बघितलंय पप्पांना काय प्रॉब्लेम होतो. लोन वगैरे मागायला, म्हणजे पैसे मागायला घरी यायचे माणसं, तर पप्पा लपायचे. पण मला ते कळून नाही द्यायचं. सो माझ्या मनात आणि मला वाटतं तुमच्या मनात पण ते असेल की आपल्या मुलाला जे पाहिजे ना ते सगळं देऊ. ते बोलतात ना की पैसा खुशिया नाही लेता. भाई मला असं नाही वाटत. मला खरं असं खरं आहे की खरं आहे. हो, माझ्या आई बाबा पण त्याच्यात खुश आहेत आता. सो ते Money can buy happiness. मनी कॅन बाय हॅपीनेस. यू शुड नो वेअर टू शॉप. येस. संध्याकाळी 5:30 वाजता. आपण आता नाही नॉर्मल घरी जाणार. नॉर्मल नाही जाणार एवढं पक्क आहे. हे पक्क आहे. आपण पागायला लागू बाहेर गेल्यानंतर. रात चालतात मला बाहेरचं दिसायला लागलं. रोड क्रॉस करतो ना, रोड क्रॉस प्या 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 जात नाही. जा तुझ्या बापाला जा. हो चला
मला आईचं नाही तुम्ही पावती पड नाही मग तू कोण विचारणार बिग बॉसने विचारू दे तू कोण विचारणार अरे कुठला बिग बॉस तुला सीसीटीव्ही असेल ना सिग्नलला आणि हे आलं 3 दिवसात रात्री बायको म्हणेल रात्र झाली जेवण घ्या नाही थांब टास्क असेल माझी ड्युटी नाही ती. तुम्ही मुलांबरोबर बसा आणि बोला मी माझ्या बायकोला नॉमिनेट करतो. संध्याकाळी 6 वाजता. तर माझं कसं झालंय की हे सगळे जे आहेत ना आपण त्या आता इथे आलोय म्हणजे दे हॅव दॅट मॅच्युरिटी नाही का. तेच चुकीचं भ्रम आहे तुझा. हा बोलवतील बिग बॉस सगळ्या मॅच्युअर लोकांना. त्याला जिंकलं पाहिजे. राकेश, नाही घातलं. सगळ्यांना चहा पाजता बिग बॉसना कधी पाजणार? चला बिग बॉस तुम्ही बोललात खूप आवडला आम्हाला यार. मोस्ट इन्व्हायटेड तुमच्याच घरात नाही बिग बॉस तुम्हाला माझ्या हाताच्या हातात तुम्ही. आत्ता पुरतं तरी राकेश सगळ्यांना घेऊन लिव्हिंग एरियात एकत्र या. ओके. आता पुरतं आपलं कप ठेवूया. चला काहीतरी असणार. चला आता लय खुश झालो मी आपल्याला बिग बॉस बोलले. वाव आय लव्ह यू बिग बॉस. मला एक प्रश्न पडलाय. ज्यांच्याकडे पॉवर की आहे ते कुठे आहेत? हात वरती तेच म्हटलं ना आपल्याकडे पावर की आपण का काम करू. मला दिसतच नाहीये कोणी. कारण आपण काय ना तंतोतंत रिझल्ट लावून जे गोल्डन रेशन कार्ड वाटलंय त्यामुळे मला सगळेच सारखे दिसत आहेत. पॉवर की वाले पॉवर असून गर्दीत हरवले आहेत. त्या 6 जणांनी जरा मधोमध येऊन बसा. म्हणजे कसं महाराष्ट्राला आपण दिसाल. आपण 6 जण शॉर्टकटच्या दाराने घरात आलात. केवळ आपणा 6 जणांसाठी उघडणार आहे सुवर्ण संधीचं दार. आणि हे दार आपल्याला थेट घेऊन जाणार आहे या सीझन मधील अत्यंत महत्त्वपूर्ण अशा पॉवर चेंबरमध्ये. आणि या पॉवर चेंबरमध्ये मिळेल अजून एक शॉर्टकट वा वा. जो आपल्याला घेऊन जाणार आहे बिग बॉस मराठी सीझन 6च्या पहिल्या कॅप्टन पदाकडे. आणि त्याबरोबरच आपल्याला मिळणार आहे आपली पॉवर की वापरून एक पॉवर अनलॉक करण्याची संधी. एक अशी पॉवर जी हा गेम पालटून टाकेल. पॉवर चेंबरमध्ये जाऊन पॉवर मिळवणं एवढं सोपं नाही. त्यासाठी आपल्याला एकमेकांसमोर उभं राहावं लागेल. ओके. मी 2-2 जणांना बोलवेन. त्या दोघांना पॉवर चेंबरमध्ये एकमेकांचा सामना करावा लागेल. चला तर उघडतंय पॉवर चेंबर. आणि हे दार उघडणार आहे बेडरूम मधून. पॉवर चेंबरमध्ये सर्वात आधी येणार आहेत सोनाली आणि रुचिता. सोनाली, रुचिता बेडरूम मध्ये या. बाकी 4 सदस्य बाल्कनीत जा. लेट्स गो. संध्याकाळी 6:15 वाजता. सोनाली, रुचिता, पॉवर चेंबर मध्ये आपण पॉवर की घेऊन जायचं आहे. कुठे गेला करणकडे. करण प्लीज चावी दे. नाही देऊ शकत. प्लीज दे प्लीज दे. तू बिग बॉसला सांग. बिग बॉस माझी चावी करणकडे आहे. करणने चावी घेतली आहे. करण ऑफकोर्स. नको करू ना आता. खरंच नको करू. या अगं पण क्षणाला. आता टास्क होता तो केला मी. आता त्याच्यात मी नाही पलटू शकत. करण खरंच आता नको करू. माझ्या आयुष्यातला खरंच खूप मोठा चान्स आहे. खरंच नको आता घालू. तू तिकडे पण तुला चान्स होता ना. मी तर आपली खरंच जबरदस्ती मस्करी नव्हती. चालली होती. तू मस्करीला जर का- मस्करी चाललेली आणि मस्करीत पाणी पिणार मी.
आपल्या आपल्यामध्ये नाही गेम खेळू शकत असा. चावी त्यांनी दिली आहे बिग बॉसनी. हाऊ कॅन यू प्ले लाईक दॅट? तिने सांभाळून हो पण तो त्यांचा गेम त्यांनी दिलेला आहे. तुम्ही आपल्या आपल्यामध्ये गेम नाही. तुम्ही आता हे नाही करू शकत बॅट लागली तू चावी घे म्हणून, तुला देते म्हणून. पावर सांभाळायला पाहिजे ना. मस्करी नाही करत आहेत. मी ना खरंच या क्षणाला मी तुला रिक्वेस्ट करते, मी कधी कोणाला रिक्वेस्ट नाही करत आहे. मी हात जोडलेत तुझ्या पुढे. इतका वाईट नको वागूस, खरंच बोल. मी वाईट वागतोय. मी तुझ्यासमोर हात जोडलेत करण. मी वाईट मी हाताचा नाहीच मी विषय. तुझ्यासमोर हात जोडलेत कारण खरंच माझ्या आयुष्यातला खूप मोठा चान्स आहे. बरोबर खरंच आहे. नको करू. बिग बॉसला सांग, बिग बॉस काय बोलतात मला सांग. बिग बॉस माझी चावी करणकडे आहे नाही आणि आता मी ह्या माणसासमोर हात जोडले. बोललोय भाई. मी हात जोडणारी पोरगी नाही, पण मी आज हात जोडलेत. इतकं सोपं. एवढं सोपं. करण खरंच नको करूस. अगं बिग बॉसचं उत्तर येऊ दे ना. मला पावर दिली आहे ती तुम्ही मस्ती म्हणून घेतली, त्याची मजा केली तुम्ही. हा पानी के भाव में बेच दिया तुम लोगों ने. रुचिता, पॉवर चेंबर मध्ये येण्यासाठी पॉवर की गरजेची आहे. नाही 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 नाही. पावर की आहे. ती सांभाळून ठेवणं आपली जबाबदारी आहे. नाही नाही देऊ शकत. पावर की कारण मी तुला करणने द्यायची की नाही तो करण यांचा निर्णय आहे. ओके. माझा नाहीये सर. माझा नाहीये बिग बॉस. करण प्लीज मी खरं सांगते. आपण कशी मिळवायची हा आपला प्रश्न आहे. करण पण त्यासाठी खेळ थांबू शकत नाही. कारण या क्षणाला ना मला खरंच प्रूफ करून दाखवायचंय. प्लीज मी ना खरंच खूप सॅक्रिफायसेस करून आली आहे इथे आणि मला ना तो फक्त एक प्लॅटफॉर्म पाहिजे. मला तो फक्त एक चान्स पाहिजे. मी खूप वेळ थांबली आहे. माझ्या स्वप्नासोबत ॲटलिस्ट आत्ता नको खेळू. हा खेळाचा पार्ट आहे, तो खेळ. रुचिता, आपण बाल्कनीत जाऊन बसा. पहिल्या फेरीसाठी आज जातील दीपाली आणि तन्वी. इमोशनली बट काल झालंय सगळं आपलं इमोशनली. आता मी नाही करू शकत चूक. पावर की आहे यार. तू करशील. मी जरी तुला बोललो मी हे खातो माझं, तू दिली असतीस का? आता त्यांच्याकडे पॉवर आहे, त्यांनी ती सांभाळली. सध्या काय बोलले, कारण तुझा निर्णय द्यायची की नाही ते आपल्याकडे असतील ना. तर पॉवर शिफ्टेड टुवर्ड्स अस. पावर की आहे. तुला सांगू, माझ्यासमोर ना सोनाली जरी असते ना किंवा माझ्या तन्वीसोबत तेव्हा एवढं भांडण झालं असतं ना तरी मी हे नसते वागले. हे पुढेपर्यंत जर का झालं असतं ना, अरे खेळाचं स्टार्ट आहे रे, मला ऍटलिस्ट पहिला चान्स तरी दे. तन्वी, दीपाली, आपल्याकडे पॉवर की आहेत. हो आहे. आत या. वाव नाईस. अरेच्या हाय का अंधार. मी परत बोलतोय, माझ्यासाठी तू वाईट नाहीये, तुझ्यासाठी मी वाईट असू शकतो. माझ्यासाठी तू अजूनही वाईट नाही. प्लीज प्लीज नको करू. ऐक ना, तुला इतकं इमोशनलेस बनायचं ना, बन ना तू पुढे. मला थोडा टाइम तर दे ना. मी पूर्ण महाराष्ट्रासमोर मानते माझ्याकडनं चूक झाली, खूप मोठी चूक झाली आणि मी मूर्ख आहे. पण मला नव्हतं माहिती लोक अशी असतात. खरंच मी खूप विश्वास ठेवते खूप लोकांवरती आणि मी विश्वास ठेवला होता. तुला विश्वास नव्हता मी पाणी पिणार, मला विश्वास होता तू चावी देणार. नको मी तुझ्यावर विश्वास ठेवला, तू माझ्यावर विश्वास नाही ठेवला. बघ तिकडेच. नको करू विश्वास नाही ठेवला. प्लीज नको करू. प्लीज यार, प्लीज प्लीज. अगं खरंच हे नको करूस. हे खरंच नको करूस. मी खरंच मला हा चान्स मिळू देत. मी ना लिटरली भरलीये. हे बघ, मी तुला मला मैदानात जाऊ दे. हरले ना तोंडावर पडेल. बरोबर. जिंकले ना माझ्या हिमतीवर जाईल. पण मला लढू देणार आहे. बरोबर. मला लढू दे. बट तुला खरंच मला एक प्रश्न आहे, मेजर प्रश्न आहे. मी प्यायल का नाही हे सोड. मी बोलतोय तू पॉवर की अशीच टाकली ग. दीपाली आणि तन्वी, येस बिग बॉस. पॉवर चेंबर मध्ये आपलं स्वागत आहे. येस, थँक्यू. आपापल्या पॉवर की समोर ठेवा. दीपाली आणि तन्वी, आता वेळ आली आहे पॉवर की वापरण्याची. या पॉवर चेंबरमध्ये आज 2 पॉवर अनलॉक होतील. पहिली पॉवर, आपल्याला थेट मिळेल कॅप्टन पदाची उमेदवारी, ज्यामुळे
आपण पहिले कॅप्टन पद मिळवण्याचा बहुमान, कॅप्टनच्या सगळ्या पॉवर्स आणि कॅप्टन पदामुळे पुढील आठवड्यासाठी मिळणारी इम्युनिटी याच्या खूप जवळ जाणार आहात. आणि दुसरी पॉवर, आता एवढं सगळं झटपट देतोय तर तेवढं पटपट काढूनही घेईन. आपल्यापैकी एकाला मिळेल या आठवड्याची इम्युनिटी, तर दुसरा होईल थेट नॉमिनेट आणि पॉवर की होईल बाद. बापरे. आपल्यासमोर एक बजर आहे, एक साऊंड वाजेल. त्यानंतर आपल्यापैकी जो कोणी आधी बजर वाजवेल त्याला मिळतील पॉवर्स. इधर भी शॉर्टकट. ती असंच शिकेल आता. एक्झॅक्टली करूनच शिकेल एक्झॅक्टली. की पॉवर की एवढ्या फालतू गोष्टीसाठी आपण नाही देऊ शकत. एनिथिंग यार, एनिथिंग. स्विमिंग पूलचा वॉटर आहे, यू ऑल्सो ड्रिंक इट. अक्कल नाही आहे इतके बचकांड. थोडं तरी कळलं पाहिजे. आता तू माझ्या अकलीवर जाऊ नको. तुला किती अक्कल आहे माहितीये मला. तुझं काय असेल स्वतःची गेम दाखव. दुसऱ्याच्या मागे फक्त टिप्पण्या करायला जाऊ नको. अक्कल काढतीये. बोलत आहे. तुझी अक्कल लय माहितीये. इतकी अक्कल पाजळून पण इथंच उभी आहेस आणि इतकी अक्कल पाजळून पण इथंच उभी तर आहे. झाला. हा, बोलत बस. मला फरकच नाही. बावळ तुला फरक कळणार पण नाही. अकलीचा कांदा. बोलत राहा. मला काही गोट्या भरले डोक्यात गोट्या. 1% मला फरक नाही पडला. तुला फरक पडणार पण नाही. निर्लज्ज बेअक्कल कुठली. बोलत आता तू असं नको बोलू. कशाला ती माझी अक्कल काढते. हिला सोडन काय मी. पण तू आपली लँग्वेज पण बघ ना. माझी लँग्वेज प्राजक्ता ताई, माझं जेव्हा समजवायचं काम होतं ना, मी तुझ्यावर एक आवाज नाही चढवलाय. मी त्या माणसाला भीक मागितलीये. ही माझी अक्कल काढते. ही कोण कुठली. ही माझी अक्कल काढणार. अक्कलीचं तर मला सांगायचंच नाही. तर सगळ्यांची अक्कल सेम आहे. इथं आलेत. तू जेवढं बोल मला 1% फरक नाही पडला. तुला तशी पण लाज नाहीये. ऑफकोर्स तुला खूप लाज आहे ना. मला लाज आहे म्हणूनच भीक मागितली त्याच्याकडं. जा भीक माग. आणखीन माग. मागणार भीक. मला काही कमीपणा नाही वाटत त्याच्यामध्ये. कळलं ना. तुझ्यासारखं सगळं सिल्वर स्पून मध्ये नाही मिळाले आयुष्यात. सिल्वर स्पून तू आलेली मला बघायला. हो आली. होता बघायला. अंतर्यामी पण आहे. अंतर्यामी नाही. सगळ्याचा अभ्यास करून ते तुझ्यासारखा स्वतःला अतिशहाणा समजून सगळ्यांना अंडर एस्टिमेट नाही करत. मी कोणाला अकलीचा कांदा मला शिकवायली. मी कोणाला अंडर एस्टिमेट केलाय. अगं चल ग तू. मला तर लॉजिकच कळत नाही. स्वतःनी चावी दिली ती पण पॉवर की. एवढं क्लिअर होतं नाही सुरुवातीला कसं आहे ना, आम्ही सांगितलं. तुझ्यासारखे बिग बॉसच्या पत्त्या छापून नाही आलोय. आम्ही इमोशनवाली लोक आहेत. तुझ्यासारखं आतलं मन मिळालेलं नाही आमचं. जे आम्ही ना सगळ्याचे सगळे सीझन छापून आलोय. सट्टा करून चाटून आलोय. आवाज जाणार वर. कोल्हापूरची अजून वर जाणार. तुझ्यासारखी मागणं पिणं नाही. टोचत तोंडावर बोलतात. तोंडावर बेअक्कल. माझी अक्कल काढतीये. हिने केलं. तन्वीने केलं. नाही दीपालीचा हात खाली होता. जो स्माइल करतोय तो कळतोय पण. तन्वी, दीपाली, कोणी वाजवला बजर? बिग बॉस मी वाजवला बजर पहिला. बिग बॉस माझं हे बोट लागलं होतं पहिलं. बोल ना मग. बोल. सतत बोल ना. पण बजर वाजवायचा होता. बजरला हात नव्हता लावायचा. स्पर्श करायचा नव्हता आणि मी वाजवला. ठीक आहे बिग बॉस. तन्वीने वाजवला. काय दीपाली? अरे काहीतरी बोल ना यार. दीपाली काय? ओके, तर दोघींनाही मान्य आहे. तन्वी यांनी बजर दाबून पॉवर कीचा वापर केला आहे. अरे काय काहीतरी बोला रे एकमेकाशी. असं त्याशिवाय ते नाही होणार. तन्वी, अभिनंदन. आपण ठरला आहात कॅप्टन पदाच्या पहिल्या उमेदवार. थँक्यू सो मच बिग बॉस. थँक्यू सो मच. दीपाली, आपण या आठवड्यात घराबाहेर जाण्यासाठी थेट नॉमिनेट झाला आहात. मला पण तन्वीच हवी होती. असं एवढं इझिली सोडायचं नाही. इट्स ओके. अच्छा ओके 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 इट्स ओके. चलेगा. कोई बात नहीं. इट्स ओके यार. दीप्स संध्याकाळी 7 वाजता. तुला माझ्यासारख्या लोकांकडनं फुटेज हवंय म्हणून काड्या घालतीये. पेट्रोल ओततीये. डरपोक कुठली. मैदानात उतरायची नाही हिच्यात ताकद आणि ही मला शिकवणार.
इतकी फाटली आहे की तिच्या पायाखालची जमीन खिसकली. हे कधी ही झालं? चुकून माकून आली पुढात आणि काय जर का असला टास तर तोंडावर बोंबला ताटल. एवढंच असेल ना मैदानात हरव तेव्हा मी खंबीरपणे कोल्हापूरची लेख ना ऍक्सेप्ट करून की तुझ्या समोर हरले. तुझ्यासारखी नाहीये मी, नाही त्यातली न कडीला वाटली. प्राजक्ता आणि करण आपल्या पॉवर कीज घेऊन बेडरूम मध्ये या. मला माहित नाही परत आपण भेटू का नाही, फक्त मी एवढंच बोलेन. सॉरी, मी एवढंच बोलेन, बाकी काय नाही. शांत हो. बाकी काय नाही. तू शांत हो प्लीज, मला एवढंच पाहिजे, तू शांत हो. नाही अशी होती, अशी चालत होती, अंधार होता म्हणून मला ते असं झालं की नको अंधार, आणि मी थरथरत होती. मला पाणी दे असं झालं होतं मला, की पूर्ण काळोख होता. झालं का तिथे बाहेर सॉर्ट the wrong way. You might need these people to become the captain. Don't किती गार पडत होतं. say yes to whatever they say. You might need them to be the captain. ऑल द बेस्ट गाईज. थँक्यू. हे बघ, थोडी मॅच्युरिटी ठेव आणि रागवू नको उगीच्या उगीच. आपण काय दुश्मन नाही आहे. इथे बघ, हे बघ, हे बघ, आपण काय ऍक्शन आणि कटच्या मधली ऍक्टिंग नाही जमत. नाही मी जे नाही. खेळते ना. अरे पण तू किती रडत आहे बाबा. ही ऍक्टिंग थोडी आहे. तू किती रडत बसलाय, इथं कोण हाय पण नाही. मी मी बघत बसू, कोणासाठी नाही करत. मी बघत बसू तू एवढी रडत आहे. नको बघू मला, मी कोणासाठी नाही करत. मला जे फील होतंय मी ते बोलते, मी वागते, मी व्यक्त होते. डोंट क्राय. एवढी नको रडू यार. फुल फील्स. बाबा टेक्नो पार्टी. सॉलिड यार. काय काय चोर दरवाजे तिकडे. गेले गेले गेले. अरे रे रे रे, आय मिस यू रुचिता. काय बघा माणूस. आपापल्या पॉवर कीज समोर ठेवा. प्राजक्ता आणि करण आता वेळ आली आहे पॉवर की वापरण्याची. मी तुझ्याशी बोलतच नव्हते, तू माझी अक्कल काढली त्याच्यामुळे हे सगळं झालंय. नाही नाही, ते झालं आता झालं. पण मी सांगते हेन्स फोर्थ थोडी समज ठेव. एकदम फाटायचं नाही. हर गोष्टीत ना एकदम रिॲक्ट करायचं आहे. थोडं समजुतीने पण बघ. नाही ठरलंय. अरे त्यांनी का रे केलं पण? आधीच ठरलंय. नाही, ते कन्फ्यूज होते. त्यांना कळलं. एक मिनिट. प्राजक्ता यांनी बझर दाबून पॉवर कीचा वापर केला आहे. प्राजक्ता, अभिनंदन. थँक्यू बिग बॉस. कॉंग्रॅट्स. थँक्स. आपण ठरला आहात कॅप्टन पदाच्या दुसऱ्या उमेदवार. थँक्यू. आणि प्राजक्ता यांनी पॉवर की वापरल्यामुळे करण, आपण या आठवड्यात घराबाहेर जाण्यासाठी थेट नॉमिनेट झाला आहात. ओके बिग बॉस. करण, आपल्याकडे जी दुसरी पॉवर की आहे ती आपण रुचिता यांना देणार आहात की नाही? नाही, निर्णय बॉस. इथे सांगा. नाही बिग बॉस. करण, या पॉवर चेंबरमध्ये आज एकाच पॉवर कीचा वापर होऊ शकतो. ओके बिग बॉस. त्यामुळे आपल्याकडे जी पॉवर की आहे ती जपून ठेवा. ओके बिग बॉस. कदाचित भविष्यात उपयोगी पडेल. इंटरेस्टिंग. तुमच्यावर विश्वास आहे बिग बॉस. अरे आता तुझ्यावर नाही सांगतो. सांगतो. तुला असंच वाटलं ना? तुला दुसऱ्या की आहे म्हणून तू नाही दाबलंस ना? पण शेवटी नॉमिनेशन मध्ये तर गेलोच ना मी. पण ठीक आहे. पण तुला लक्षात नाही आलं की नाही, मला सगळं लक्षात होतं. फक्त तू पण मी बोललो की फर्स्ट हफ्त्यात मला माहिती आहे की लोक मला सपोर्ट करतात. तुमच्याकडे एक चावी आहे. हा, हे बघा ती माझ्याकडेच आहे. कुणाला भेटणार आहे ती? हा, पटकन जवळ. हा, ती चावी आपण यूज संध्याकाळी 7:15 वाजता. या खेळात पॉवर कीचं अनन्यसाधारण महत्त्व आहे हे आज आपल्याला सगळ्यांना कळलंच असेल.
त्यामुळे पॉवर की सांभाळून ठेवणं आणि त्याचा योग्य वापर करणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. रुचिता यांनी पॉवर की गमावली. करण यांनी त्यांना पॉवर की देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे पॉवर चेंबरच्या नियमानुसार सोनाली यांच्याकडे पॉवर की असल्यामुळे पॉवर चेंबर्सच्या दोन्ही पॉवर्स सोनाली यांना मिळत आहेत. सोनाली बनत आहेत या आठवड्याच्या कॅप्टन पदाच्या तिसऱ्या उमेदवार. थँक्यू बिग बॉस, आय अप्रिशिएट. रुचिता, पॉवर की गमावल्यामुळे आपण पॉवर चेंबरमध्ये जाऊ शकत नाहीत. परिणामी आपण होताय या आठवड्यासाठी थेट नॉमिनेट. शेवटी एवढंच सांगेन, आपण गेम सिरियसली नाही घेतलात तर प्रेक्षक आपला गेम करतील. सेव्ह झालेल्यांसाठी शुभेच्छा. थँक्यू बिग बॉस. कॉंग्रॅच्युलेशन. आणि नॉमिनेट झालेल्यांसाठी युअर टाइम स्टार्ट्स नाव. संध्याकाळी 7:30 वाजता. झालं ते वाईट आहे ना, पण आता हेच लर्निंग आहे. याच्यात निघून या, ह्यातनं निघून आणि शिकून बाहेर निघ. आपल्या पॉवरला एवढं लाईटली घ्यायचं नाही. नव्हतं घेतलं मी लाईट. तू आधी पण हरवली होतीस की, आठवतंय तुला? बेजबाबदारपणा केला. बेजबाबदारपणा नाही येतो प्राजक्ता ताई, मला विसरायचा प्रॉब्लेम आहे. कोणाचं ना कोणाचं काहीतरी असतं. पण हे तर तुझी चूक आहे. ओन कर. मी हे ओन केलंय. हा बस. पण ह्याच्या पुढे असे गेम्स खेळायचे नाही आपल्या पॉवर बरोबर. तुला डायरेक्ट पुढे पाठवलं. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू के गेम पलटला. तुझा चौथा प्रोमो दिलास. ही बाई वेडी आहे खरंच. काय वरती हिने केलंय ना. काय केलं? काही नाही केलंय. म्हणूनच बाप आहे. तुझ्या प्लॅन वगैरे पेक्षा बाहेर काय झालं आम्हाला काहीच कळलं बाहेर ती अशी आली रे खूप एकदम, आणि मला वाईट वाटलं. आणि मी इतकी भीक मागितली ना, मी कधीच आयुष्यात मी कोणासमोर गुडघ्यावर नाही बसले. गुडघ्यावर बसून मी त्या माणसासमोर ना कोपरापासून हात जोडून मी त्याला भीक मागितली. तो माणूस इतका नाही पिघळला. मी कधीच माझ्या दुश्मनासोबत पण नसती वागली अशी. म्हणजे डेंजर वाटतंय. त्याला काय वाटतं, त्याला एक कळून चुकलंय की आपण दिसतोय ना, जे आपण त्याच्यापेक्षा फेमस नाहीये. त्याला एक कळलंय, त्याचे फॉलोअर्स पॉवर की आहे भाई. तुम्ही हँडल करायला पाहिजे. मी एक अख्खा दरवाजा बनवलाय कीच्या शेपचा, म्हणजे किती महत्वाची चाल. पण अख्खा आणि दरवाजा मी अशी की देऊन टाकायची. काय पलटी मारेल बिग बॉस काही सांगता येत नाही. पलटी नाही आहेत ते त्यांच्या ठिकाणी योग्यच आहेत. आपल्याला पलटी मारायला भाग पाडतात बघ ते कसं आहे. कसं बघ काय डेंजर गेम आहे भैया. रात्री 8 वाजता. आणखीन कोणाला का पाहिजे का? माय गॉड. आज डिनर मला वाटतं हीच बनवणार आहे. नाही, मी तुला नक्की देईन. खाणं आणि जेवण. खाणं आणि जेवण. खाणं पण दे आणि जेवण पण दे. दोन्ही दे. मी मला पिणं आज पाहिजे. तू ऐसे रोज नॉमिनेट हो जाए कॅप्टन के लिए. त्यानं नंतर हाय काय त्यानं त्या गोष्टीला दादा, मी त्या माणसासाठी माझ्या मैत्रिणीशी भांडले रे. की उगीच भांडू नको, तो तुला काहीच नाही बोललाय. मी माझ्या मैत्रिणीला भाटले की तो चुकीचा नाहीये, त्याला नको बोलूस. आणि आज त्यानेच मला मारले. काय सॉल्ट आणि मसाला पाहिजे का? अरे बाबा. ओ गॉड. मिरची पाहिजे की मसाला? नको, तुझा हात लागला ना त्याला. Oh, yes. मी काय रात्री 8:15 वाजता. ताई एकदम मोटिवेशन गाणं म्हणून मी समोर बसतो. अरे ते बघ तू ऐक. बाप्पाचं. मोरया गणपती बाप्पा मोरया. आहा. खूप मोठी चूक झाली आहे आणि त्याच्यासाठी मी नेहमीच सॉरी असणार आहे. खरंच महाराष्ट्र मला माफ करा.
गणपती बाप्पा. म्युझिक सुंदर गोष्ट आहे यार खरंच. खूपच सुंदर आहे. अरे काय नाही तो बाप्पाशी खूप कनेक्ट करतो ना. काय अरे नाही जसं इमोशनल. थँक्यू. रात्री 8:30 वाजता. अबे इथं वातावरणाचा फरक पडते. आपण गावाकडले हा आपल्याला ह्या खुल्या वातावरणात जे बी आणि करायचं. इकडं पहा कधी पण आपली दोघं साथ राहू बर का. बिलकुल बिलकुल ठेवसले. या लोकांचं काय कर नाही. आपला बॅकग्राऊंड काहीच नाही घेणे हा इथं आहे. आता मेन माणूस किती आहे तुमच्या अंगात. बस कॅप्टन म्हणायचं म्हटलं तर परिवार घेऊन चालणार. हा हा जसं आपण 365 आपला घेऊन परिवारात विचार करतो ना आपल्या. आपल्या मम्मी आपल्या आईला लेकराला कसं सांभाळायचं कसं सांभाळायचं, त्याच्या पोटा पाण्यात कसं पोटाचं कसं बघायचं. कसं काय लागते त्याले आणि आपलं पोट मारतो. हम्म. मेहनतीनं करू ते गोष्ट आणि ते कमाव ती गोष्ट वेगळी मजा आहे. बरोबर. हे शॉर्टकटचं काय खरं नाही. आय फेल्ट व्हेरी बॅड फॉर हर. हा ऑफकोर्स नाही मला पण वाईट वाटलं. नो डाऊट अबाउट इट. ओनली थिंग ऍक्च्युली फिक्स असला ती रडत होती ना मी तिला मग कन्व्हिन्स करत होते की बस ग किती बस म्हणजे हा तर पब्लिकवर भरोसा नको करू. कोण कधी आपल्यावर लात मारा काही सांगता नाही येत. आपलं तुपलं कोण नाही तर. शहरातली माणसाचं कामच हे आहे दुसऱ्याच्या पोटावर लात देऊन वरतं जाणं. आपल्या मानगुटीवर पाय देऊन पुढे जाणं. बिलकुल बिलकुल. रात्री 8:45 वाजता. बिग बॉस सीझन 6 मध्ये पहिलं नाव माझं कॅप्टन म्हणून घेतलं जावं अशी माझी खूप कळकळीची विनंती आहे. बाकी मी तुमच्यासारखीच आहे. जिथे बोलायचं तिथे व्यवस्थित बोलते. स्ट्रेट फॉरवर्ड खूप बोलतेस पण. सगळं बोलते. नाही आता स्ट्रेट मी पण बोलतो ना. खूप नाही बोलत मी. पुन्हा पटेपर्यंत बोलते. नाही पटेपर्यंत नाही. नाही खूप बोलतेस. त्याने जाऊ दे ना सर ठीक आहे. अरे थांब ना बाई. हाव ना बाई. अरे पण हाच तर बिग बॉस आहे ना हेच तर चुकतंय तुमचं. असं नाहीये बाई. तू मोठमोठ्याने बोललीस. कारण माझी बाजू न घेता कंटिन्यू मला हे बोलण्यात आलं की पण ती नाही म्हणते तर राहू देत ना तिला नको. मी म्हंटल तो विषय नाहीये. ती नाही करत हे कळलं मला. तू आता तिची साईड घेते आणि बेंचमार्क एक सेट करते. सगळ्यांसमोर एक्झाम्पल देतेस की असं पण केल्याने काही होत नाही. आम्ही तुम्हाला देणार आयतं. माझा मुद्दा इतकाच होता की तू चुकीच्या माणसाची बाजू घेऊ नको. जर तू पूर्ण नाही तिची बाजू कोणच घेत नव्हतं. कारण मी काम करून सुद्धा मी बोलणी खाते तिची. ती काम न करता शांत बसून आहे. एक्झॅक्टली. मग तू जास्त ट्रिगर झालीस. पण कोणीतरी हवं बोलणार कशाला. ती इग्नोर करते तर तुम्ही इग्नोर करा. राहतोय तर आईच आपल्याला शिकवते ना. मग आई होऊ नकोस. आई नाही होते पण सांगतो तरी ना ऍटलीस्ट की हे सांगितलंच नाही. एकदा दोनदा सांगितलं, तीनदा सांगितलंस तू. हा पण तिचं मग ऍटिट्यूड आणि हे वेगळं आलं मग तू तुझा दाखव ऍटिट्यूड. ओके नो प्रॉब्लेम. तोच तर प्रॉब्लेम आहे. मी म्हणतोय संपत होता विषय. म्हणणार उद्या उठून वीकेंडच्या वाराला अजिबात नाही. कशाला. तिला कोण म्हणतं तर कम्प्लीट कर. म्हणजे कोणी सुरू केलं भांडण. मी का सुरू केलं भांडण. नव्हतं. तू करणार आहेस का विचारलंस. ती म्हणाली नाही. तू म्हणायचं ओके. मी पळकुटी नाहीये. अरे यात पळपुटे कोण कोणाला पळपुटे म्हणणार नाहीये. वादळाला म्हणून आता मला 1 मिनिट थांब. तिने तिचं डिसिजन दिलं सोनालीने की मी नाही करणार. ती सॉर्ट झाली ना. जिला कोण पळपुटा म्हणाला का ही काम करत नाही ही पळकुटी असं कोण म्हणाल. चालेल जनता बोलली तरी तिला चालेल. पळकुट्या हे तू नाही तिलाही काळजी नाही. मला नाही फरक पडत. मग ते ऑडियन्स बघून घेईल. ऑडियन्स बघून घेईल. जाऊ दे ना. फक्त जास्त हायपर होऊ नकोस एवढं कर. रात्री 9:45 वाजता. आवाज काढ. बिग बॉसचा आवाज काय बोलू. काही राधा हा. आणि तन्वी. ओ माय गॉड. नाईस. मला भूक लागलीये. काहीतरी चांगलं गोडधोड बनवा. चुपी व्हायली आठ. ऐरणीचे बिग बॉस. तुमच्या दोघांचा एक डिओट कधीतरी झाला पाहिजे. मला असं वाटतं एक असं पॉवरफुल निसा 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 आणि असं ते खूप क्रेझी वाटतं मला. आयरनी ना तू ना म्हणजे तू ना आवाज मग ऐकायला भारी हो वाटत. मला शिकवशील ना काहीतरी. मी गाईन ना.
नाही जावं तर ठेवाच. नाही शब्द काय? मोबाईल कधी आता मोबाईल जरा 5 मिनिटं मोबाईल. लय भारी लय भारी. रात्री 10:15 वाजता. नॉमिनेशन टास्क. पतंग काटणे का तुम लोग अभी कॅप्टन लोग समझ जाओ. आपण इथे उभं राहूया सगळ्यांनी. इथे खाली उभं राहायचंय मला. या आठवड्यात संपूर्ण महाराष्ट्रभर मकर संक्रांत साजरी करण्यात येत आहे आणि मकर संक्रांत म्हटलं की सगळ्यात आधी आठवते ती पतंग. पतंगाच्या खेळात स्वतःची पतंग आकाशात उंच उडत ठेवायची असेल तर महत्त्वाचं असतं पेच लढवून दुसऱ्याच्या पतंगाची कण्णी वेळीच कापणं. आता वेळ आली आहे हाच पेच लढवून बिग बॉसच्या या खेळात आपला पतंग उडत ठेवण्यासाठी इतर सदस्यांच्या पतंगाची कण्णी कापून त्यांना घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट करण्याची. आपण सगळ्यांनी आपापल्या मनात कोणाच्या पतंगाची कण्णी कापायची हे ठरवलं असेल, पण हा बिग बॉस मराठी सीझन 6 आहे. इथे ट्विस्ट फिक्स आहे. त्यामुळे आता पतंगाची कण्णी कापण्याची संधी म्हणजेच नॉमिनेट करण्याची संधी केवळ त्याच 3 सदस्यांना मिळणार आहे ज्यांच्याकडे आहे इम्युनिटी. तन्वी, प्राजक्ता व सोनाली, आपण तिघं घरातील अशा सदस्यांना नॉमिनेट कराल जे आपल्या मते या घरात राहण्यास पात्र नाहीत. शुभेच्छा बिग बॉस. काय रे देवा, बिग बॉस काय कर. प्राजक्ता, सोनाली, तन्वी, कधी पतंग उडवली आहे? हो बिग बॉस. चला आता कन्नी कापूया. बिग बॉस खूप कठीण आहे. प्राजक्ता नको म्हणताय? नाही मी म्हणते खूप कठीण आहे. पहिले तुम्हीच या. अरे बाबा हा तेच प्राजक्ता विसरली तू. फार कठीण काम आहे बिग बॉस माझ्यासाठी, पण शिकावंच लागेल हेही करायला आणि गेम समजूनच शिकावं लागेल. सगळ्यांशीच माझं ऑनेस्टली या 2 दिवसात कनेक्ट झालं आहे थोडं थोडं. कोणी प्लीज वाईट वाटून घेऊ नका, मला खूप वाईट वाटतं पण मला करावं लागणार आहे म्हणून. माझं पहिलं नाव प्रभू आहे, कारण बाकी लोकांच्या कम्पॅरिझनमध्ये तो मला थोडा वीक वाटतो आहे. लोकांशी बोलण्यात किंवा कामं टास्क मिळण्यात तो थोडासा कमजोर पडतो आहे माझ्या विचारात. तर माझं पहिलं नाव प्रभू आहे. कठीण आहे. दुसरं नाव मी सचिन दादाचं घेते. पात्र तर आहेत ते, पण असं रिझन इन्व्हॉल्व होत आहेत. सगळेच नॉमिनेट होणार आहे. बरं मी चेंज करते ना. शॉकसारखं एक नाव येऊ शकतं आता माझ्या डोक्यात. ती माझी बेडमेटच आहे, पण घराच्या इन्व्हॉल्वमेंटच्या हिशोबाने मी विचार केला तर मी जेव्हा डोक्यात कम्पेअर करत होती सचिनदादा आणि अनुश्रीला, सचिनदादा तरी सगळ्यांमध्ये इन्व्हॉल्व होत आहे, कामामध्ये इन्व्हॉल्व होत आहे, पण अनुश्रीचं इन्व्हॉल्वमेंट मला एवढं नाही दिसत आहे या वीकमध्ये तरी. तर माझं दुसरं नाव म्हणून अनुश्री आहे. पुढे जाऊ दे, नंतर बोलता येईल. तुझं नाव घेते. नॉमिनेट ते झाले, कान माझे गरम होत आहेत. तन्वी या. गुड जॉब. खूप अवघड आहे, खूप खूप अवघड आहे ग. आलं माझा पण नंबर लागला. हो पण हे डेंजर. बिग बॉस माझं पहिलं नॉमिनेशन आहे दिव्या, कारण ती टास्क व्यवस्थित नाही खेळू शकली
आणि अजून टास्क व्यवस्थित खेळू शकली असती. परत तिचं पूर्ण लोकांसोबत इंटरॅक्शन नाही आहे आणि बिग बॉसमध्ये ज्या प्रकारे खेळलं जातं त्या प्रकारे ती खेळत नाही आहे. यासाठी मी हिला नॉमिनेट करते. उद्यापासून नाचायला सुरुवात करते. लोकांना माझं कॉन्ट्रीब्युशन दिसत नाही असं वाटायला लागलंय. नाचणं म्हणजे नाही मला खेळणं असं नाहीये. वाटतं मी मला माझं- विचारलं तर माझं सांगितलंय, interaction प्लीज सगळ्यांसोबत माझी वेळ आहे. चालू आहे मॅम, प्लीज माझी वेळ चालू आहे. मी माझं मत मांडतीये. माझी वेळ चालू आहे. तुला वेळ आहे, तू नंतर बोल. नाही मला आत्ताच बोलायचंय. तुला मी वेळ माझं आहे, task- नंतर बोल. मी माझा टास्क पूर्ण व्यवस्थित केलंय. टास्कच्या बेसिसवरती जर तुम्ही मला नॉमिनेट करत असाल तर मी असं म्हणेल की तुम्ही डोळे झाकले होते. मग मी कशावरून कारण सगळ्यांनी तुला बघितलंय nominate की मी कशावरून टास्क करू? कसा केलाय आणि माझं इंटरॅक्शन प्रत्येक माणसासोबत आहे. असं वाटतं की बाहेरच्या गोष्टी बऱ्यापैकी बोलून माझं interaction नाही इंटरॅक्शन होत. आहे. इथल्या मी game मधल्या बाहेरची गोष्टी गोष्ट बोलाव्या एकही लागतात. बोललेली नाहीये. तुझ्या बाहेरच्या गोष्टी जास्त चालू आहेत. घरात काय घडतं याच्यावरती बोललं गेलं पाहिजे. मी हा Big फालतू Boss चा game गोष्टींवरती आहे. ओपिनियन देणं गरजेचं समजत नाही. दिव्याचं इंटरॅक्शन नाहीये. मी माझे शब्द मौल्यवान समजते. कुठं द्यायचे कुठं नाही याची जास्त अक्कल मला आहे. जिथं द्यायचे तिथं देईल, जिथं नाही द्यायचे तिथं नाही देणार. हा माझा निर्णय. मला असं वाटतंय की मी योग्य स्टँड घेतलेला आहे. माझं कॉन्ट्रीब्युशन आहे आणि या मतावरती मी ठाम आहे. विषय संपला. माझा मुद्दा फालतू नव्हता आणि माझा मुद्दा मी मुद्देसूर बोललेली आहे आणि माझ्या मतावर मी सुद्धा ठाम आहे. माझं पहिलं नॉमिनेशन झालेलं आहे. पण पर्सनल वाटलं ना. माझं दुसरं नाव आहे सागर कारंडे. कारण त्यांनी आतापर्यंत एकही टास्क खेळलेला नाहीये. मला दिलेलं नाहीये. हा मला नाही दिसलंस. अरे मला तुमच्याच task- हातात होतं ते. माझ्या हातात होतं, मी नाव घेतलं होतं. सॉरी मला बोलू दे. मला हे तुमच्या सहमतीने झालंय. मी आणि पुन्हा त्यांना सांगतोय. अजूनही चुकीची बाजू आणि योग्य बाजू कळत नाही. कोणाला? पण ते मला? तरीही- मला? पण ते तरीही दुसऱ्यांच्या भांडणामध्ये जम्प करतात जे मला पटत मी नाही. कधी दुसऱ्यांच्या आणि भांडणामध्ये कोणीही सांगावं एक इथे. काम करा, इथे कुणीही येऊन सांगावं. बोला. तुम्ही बोला, मी हा? तिथे जाते. मी माझं बोलतो, तू तुझं बोल. हा, बोल. मग मी कम्प्लीट कसं करू माझं वाक्य? तू जे मला माझं क्लिअर करायचं आहे. तू जे बोलशील त्याच्यावर क्लिअरिटी मला आधी बोलून द्यायची घे. आहे. आधी बोलून घे. बोलून घे. हा. मग नंतर मध्ये मी बोलताना बोलू नको मग. मध्ये नको बोलू. आता नाही बोलत मी. हा, मी बोलताना आधी मध्ये मला बोलायचं नाही. complete करू दे. आणि मला असं वाटत नाही की ते या Big Bossच्या मंचावरती पात्र आहेत. हा game खेळण्यासाठी मला असं वाटतं पात्र की आहेत. त्याची त्याचं माझं involvement opinion नाहीये आहे. अख्ख्या आणि हे ह्यात. माझं nomination fix आहे. तर इफ तुला असं वाटतं की मी तुला वोट करावं कॅप्टन्सीसाठी काय याच्यावर मी काहीच नाही बोलू शकत. काय तुम्ही डिफेंड केलं की नाही? अरे डिफेंड काय करणार पण तुम्ही ते मध्ये- मुद्देच मला कळत नाही. बरं मध्ये- मध्ये घुसत होता. टास्क खेळताना Because बघितलं नाही बघते माझं दुसरं नॉमिनेशन आहे सागर कारंडे, हो. जे मला असं वाटतं अपात्र आहेत या शो साठी. तर अरे त्यामुळे मी देवा. त्यांना नॉमिनेट करतेय. कुठलीही गोष्ट करताना दिसलं नाही. मी किचन मध्ये दिसलो नाही लोकांना. मी तुमच्या सगळ्यांशी गप्पा मारताना दिसलो नाही यांना. मला दिसलो नाही टास्क खेळताना. माझे पाठवाल तर दिसेल ना. एवढं तर अक्कल पाहिजे बोलताना. माझा निर्णय झालाय. हा तुझा निर्णय होऊ दे ना. मी माझी क्लॅरिटी करतो. एवढं तरी पाहिजे होतं सेन्स की काय बोलतोय आपण. मी नॉनसेन्स आहे. असेल, Big Boss ठरवतील मला असेल, सेन्स आहे की मी असेल. नॉनसेन्स आहे. हो, तू ठरव. तुम्ही बोलायची गरज नाहीये. का नाही बोलणार? तुम्हाला अपात्र म्हणू शकतेस तर मी बोलू शकतो. बोलायचा चान्स माझा आहे, हे तुमचा बघ मी नाही. मगाशी तुला म्हटलं होतं तुझं झाल्यानंतर मी बोलायचा बोलणार आहे. चान्स माझा तुझं आहे. संपलाय. तू टाकलायस त्यात. संपलेला आहे तुझं. बोला. मी तुला आधीच म्हटलेलं मध्ये बोलायचं नाही. मी बोलताना दॅट्स इट. बरोबर आहे. बोला यू हॅव एव्हरी राईट. आवाजाला मी घाबरत नाही. बिग बॉसची सूचना ऐकते, पुढची काय बोलणार आहे ते समजलं ना. माझा आवाज ऐकून तू गप्प बसणार, तू मला शिकवणार. आवाजाला बघून घाबरते. इथे दुसऱ्या बाहेर काढ, बाजूला काढ, कानावरचा आवाज येईल माझा ऐकायला तुला. दबक्या आवाजाचे, माझं काम व्यवस्थित दबक्या केलेलं कानाचे, आहे. दबक्या आवाजाची मला शिकवणार. कोणाचा आवाज ऐकल्यावर मी व्यवस्थित शांत केलेलं होते. आहे सगळं. कोणाचा आवाज ऐकून शांत बसणारी मी एकाला नाही. जर Big वाटत Bossचा आवाज ऐकून असेल शांत की मी बसणारी दिसलो नाही, मी काही केलं नाही, माझं काही कॉन्ट्रीब्युशन दिसलंच नाही लोकांना, मग त्यांना दिसत नाही असं मला वाटतं. माझं झालेलं आहे आणि थँक्यू सो मच. नथ पडली. पडणार. सोनाली, चौकोनात येऊन उभ्या राहा. व्हेरी डिफिकल्ट. खूप मुश्किल आहे हा टास्क. खूप मुश्किल आहे. हा आता तर आता easy आता आहे. दिसलं. आता म्हणजे खूप काय- क्लिअर आहे. विचार न करता करू शकतेस तू कोणालाही नोंद. बिग बॉस माझं पहिलं नाव आहे राधा पाटील. मी नोटीस केलं आहे ती माझी बेडमेट आहे, पण काय कॉन्ट्रीब्युशनच नाही आहे.
जेव्हा ती माझ्या बाजूला पण येते ती सरळ झोपून जाते आणि मी तर माझ्या पायावर कुऱ्हाडी मारली कारण ती माझं जेवण पण बनवत आहे. ठीक आहे ते मला माहित आहे. बिग बॉसने तुझ्याशी बोलायला इथे पाठवलंय. पण थँक्यू बॉस. अरे मला थँक्यू बोल, तुला मौका भेटला बोलण्याचा. हा मी अशी कोणाकडनं चान्सेस घेत नाही. सॉरी. ओ आता चान्स, आता हा पण चान्स आहे. हा चालेल चालेल. आय थिंक घराच्या हिशोबाने, बिग बॉसच्या गेमच्या हिशोबाने तिचं कॉन्ट्रीब्युशन खूप कमी आहे. मला ती थोडी जेंटल पण वाटते की जर प्रेशर येईन तर आय थिंक तिला जास्त हँडल नाही करता येणार. आणि ती बोलते पण की मला भांडायला आवडत नाही, मला भांडणं ऐकवत नाही, मला होत नाही, मला मला शांतीमध्ये राहायचं आहे. शांतीमध्ये राहायला तर मला आवडत नाही, बट माझा हा एक ॲटिट्यूड नसतो की असं काही नसतं. प्रॉपर थोडा असा असे फेक स्टाईल करायला मला खरंच आवडत नाही. फेक अरे ऍटलीस्ट ती दिसेल तरी या हिशोबाने. थँक्यू. सेफ आहेत. हा ना, म्हणजे लोकांसाठी करावं तर असं आहे. येणं चुकीचं आहे. हो. जे आता मी दुसरं नाव घेत आहे विथ अ व्हेरी हेवी हार्ट, मी रोशनचं घेत आहे. कारण सांगा ना. मला वाटते की सर्वांपेक्षा तुमचं थोडं कमी आहे. म्हणजे काय कमी आहे? कॉन्ट्रीब्युशन तुमच्यामध्ये सगळं आहे. कारण घरात कमी पडन, काय कोणत्या गोष्टीत कमी पडन ते सांगा. तुम्ही अजूनही गेम समजत आहे आणि गेम समजत मी आहे. गेम मध्ये मी 100% आहे. कारण मी 365 जे काम करतो ना ते गेम पेक्षा बी कमी नाही आहे. पण मला माहित आहे की तुम्ही सेव्ह होणार. ते झालं म्हणा, तुमची दुआ लागो आणि जनता आहे बाकी. रिझन इज व्हॅलिड. परफेक्ट. रिझन इज व्हॅलिड. माझ्या मते ते जास्त ऍक्टिव्ह झाले पाहिजे आणि पटपट थोडं ऍक्टिव्ह आणि थोडं गेम पटापट समजायला आणि थोडं कॉन्ट्रीब्यूट करायला आणि बोला. तुम्ही खूप कमी बोलतात. तुम्ही बोला कारण जनता पण बघत आहे. बोलतो कमी पण काम जास्ती करतो. हा रिझन आहे. नथिंग अगेन्स्ट, फक्त शोच्या हिशोबाने. ठीक आहे. सोनाली, रांगेत येऊन उभ्या राहा. बढिया. या आठवड्यात पॉवर चेंबरचा टास्क असो की हा नॉमिनेशनचा टास्क असो, घराबाहेर जाण्यासाठी थेट नॉमिनेट झालेले सदस्य आहेत प्रभू, अनुश्री, दिव्या, सागर, राधा, रोशन, करण, दीपाली आणि रुचिता. बिग बॉस आशा करतात जे नॉमिनेट झाले आहेत आणि जे सेफही आहेत त्या सगळ्यांचे हवेत उडणारे पतंग जमिनीवर आले असतील. बिग बॉस मनापासून सगळ्यांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देत आहेत. तुम्हाला पण. मला पण अधिक शुभेच्छा. शुभेच्छा बिग बॉस. शुभरात्री. तर नाहीये पण रात्री 11 वाजता. You are the only person who nominated according to what Big Boss had said. Correct. But that was the task. योग्य भाषा. ॲज अ ऑडियन्स पॉईंट ऑफ व्ह्यू मी विशालला हे विचारलं, तुम्हाला काय बोललं माहिती आहे का? ती सेफ खेळते ना, लोक तिचा वापर करून घेणार जोपर्यंत ती वापरू देते. अच्छा, ते तुझ्या त्यांच्याशी चांगली असते, फक्त तुला वापरणार. आणि तेच झालं ना, तू करते सगळ्यांसाठी पण वापरले ना. तुला गरजेचं नाहीये की सगळ्यांच्या गुड बुक्स मध्येच राहायला पाहिजे. तुझा वापर एक असं असतं ना की आपण तिला शब्द दिला की मी तुझं जेवण मी बनवते, भांडणं नको होती म्हणून मी बोलली. हे बघ, मी कधी बोलणार नाही माहितीये का, जेव्हा तुम्हाला परफेक्ट कारण देशील की दिव्या तुझं इथे ते माझ्याकडे बोलायला काही राहणार नाही. मी टास्क केलंय, मला माहितीये मी टास्क चांगलंच केलंय कारण मी सॅटिस्फाय त्या टास्कला घेऊन. तुम्ही ते भांडे उचलले असते तुम्हाला कळलं असतं. टिश्यू पेपर मुद्दा खूप बरोबर आहे. तुम्हाला जेवण घालायला आवडतं पण समोरचं त्या ह्याचं पण पाहिजे. हे नाही त्या लायकीची नाही आहे. हा, भाजी कशी बनवतात ती बाई गेली. काय बनवायचंय ते तोडली. तुला बोलता नाही येत. बाहेर काय आपण उखाडल्यानं त्याचा फरक नाही पडत. तुम्ही इथं बोला,
जर का तुम्हाला नॉमिनेट राग येतोय ना तुला नॉमिनेट झालाय मग व्यक्त कधी करणार आहे घरी जाऊन बोलतो ना मी. कधी घरी जाऊन जात अजून बोल दिले तुम्हाला जर का नाही हे मग काय झालं माझी कमजोरी बघून माझी हाईट बघून माझ्यावर चढायचं. मग हे तू असं कोण तोंडावर बघत बोल. नाही. आता लोक झोपेत न उठे डोळ्यात दिसती भीती भीती. नाही आता देतो येईल उत्तर. मी पण देतो यायला सांगतो आता मला लय अरे आता खूप डोक्याच्या वारीला आपल्या लय गावातला डोक्याच्या बाहेर लढायला लागले ते आपल्यावर. कोण कोण काढलं बाकी काही नाही आहे आपल्यासोबत टिकत नाही ते नॉन हे याच्यात तर टिकणारच नाही. मला बोल आतमध्ये ये म्हणा एक मग गोंधळतोय इथं मी गोंधळतोय. जा ना भिड ना. कोणासोबत तिला बेडवर येऊ दे ना आता ती बोलली ना की ती येते आणि झोपते मग तिला येऊ दे तेव्हा मी बेडवरती बघते तिला आता स्वयंपाक नको करून देऊ आता नाही तो बजरवाला बजरवाला टास्क ही बोलत होती ना बजर दाबा सगळे बोलली की नाही दाबायचं हा पहिला सगळ्यात पहिला तिचं एव्हरीबडी बोललेली एकटीच बोलली नाही आणि सगळ्यात पहिला डोकं पण तिथंच चाललं त्याच्यानंतर आम्ही आपली डोके उघडली इट्स ओके. अरे चोके अरे नंतर ते सगळे जागे झाले. रडण्यासारखं काहीच नाहीये. खूप खूप जड होतंय मला हे नॉमिनेशन करताना पण मला हे करावं लागणार आहे. मला नाही घ्यायचंय नाव हे पण मला घ्यावं लागणार आहे. नौटंकी केली. सॉरी मी जर तुमचं नाव घेते तर प्लीज सॉरी प्लीज सॉरी बिग बॉस प्लीज कोणी मनावर नका घेऊ प्लीज कोणी मनावर नका घेऊ. मी घ्यायला नाही पाहिजे नाव पण भेंडी नाही जमत ना मला. बटरिंग करू आणि खुपसू खंजीर काय सांगितलं बिग बॉसनी पहिला बटरिंग कर आणि खंजीर खुपसा पतंग कापा बोलले का काय बोलले म्हणजे तू मनात चांगली जा आणि नॉमिनेट कर. ऍक्टिंग करायला बोलले सिंपती घ्यायला बोलले मग मला नाही दाखवायचं भाई मी अशीच आहे. मग मी जी दगड झाली आहे ना या लोकांमुळेच झाली आहे दगड. खरं बोलले जे होते डान्स करायचं नाही. सगळ्यांना बोटावरती नाचूयात जरा. मलाही खूप गोष्टी दिसत नाही यार, मी काय करू. नाही माझं पण झालं की मी खूप गोष्टी इग्नोर करते असं होतंय का तर आपली इग्नोर करेक्ट आहे इग्नोर सगळेच जण करताय. इग्नोर मी बोलतो खूप गोष्टी आपण इग्नोर चला बोलू आता आपण चला जा भीड चांगलं नाचू आता आपण बी आता उतरते मी मैदानात. आता आपल्या बारी आली ना आपण बी चांगलं खेळवायचं. काही टेन्शन काही टेन्शन काय नाही बोलतंय खेळू आपण बी खेळू आपल्याला बी चान्स आहे ना. होय दादा. मला फक्त प्रेक्षकांना एवढंच सांगायचं आहे जो माणूस मला टॉयलेटमध्ये शिकवत होता ना की आपण खूप बोलतो एखाद्याचं ऐकूनच घेत नाही आणि असं आणि तसं तोच माणूस नॉमिनेशनमध्ये मला तेच करताना दिसला जे मी किचनमध्ये करत होते आणि हा टॉयलेटमध्ये येऊन मला ज्ञान देत होता. माझा पॉइंट प्रूव्ह झालेला आहे. बिग बॉस मध्ये जसं खेळायला पाहिजे तर कोण ठरवतंय हे? म्हणजे बिग बॉस मध्ये असंच खेळायचं असं ठरलेलं आहे नाही पण ही ठरवणार की बिग बॉस मध्ये असं खेळायला लागतं. अरे रात्री 11:15 वाजता. तुम्ही म्हणे ना ऍक्टिव्ह करायसाठी हे बोलत नाही झालं तर ऍक्टिव्ह नाही भाई शिकवा ना तुम्ही आम्हाला. ऍक्टिव्ह आहे बिलकुल रेडी आहे टास्क मध्ये रेडी आहे बोलण्यामध्ये रेडी आहे तुम्ही सांगा. हा बोला हा बोललं ना आता बोला. ट्युशन घ्यायला लागलं ना तुमच्याकडून आता. डोंट वरी नॉमिनेशन मध्ये सगळेच येणार आहे रोशन. हे तर येतच आहे. मी नाही येणार ऑफकोर्स मी येणार ना जेव्हा मौका भेटणार मी नॉमिनेशन मध्ये असणार तिथंच राहणार आहे मी जास्त नॉमिनेशन मध्ये. एक गोष्ट आहे मला वाईट या गोष्टी ती पोरगी एवढं करत होती जेवण हे सगळं मातीत गेलंय. कोण अन्वी कसं मातीत गेलं म्हणजे असं अरे ती आता एक छान सगळ्यांना करू म्हणून जेवण करते सगळ्यांचं करते आपल्याला किती छान वाटत होतं. एका चुकीच्या डिसिजनमुळे सगळं मातीत. तुम्हाला हेच कळत नाही की ते का करते. मी तुम्हाला सांगते मी डे वन पासून ते सांगते. गौरी टेन्शन घेऊ नको ते बाप आत्ताही खाली घरी नेणार आणि ते रामदास भाऊनं निर्णय घेतला मी त्याचं नाव नाही माहीत पण त्याचे 2 कॅरेक्टर आहे म्हणते. त्याचं नाव रामदास आहे एक काय रामदास सोनाली सोनाली रामदास त्याचे 2 कॅरेक्टर आहे पण आता कोणच्या कॅरेक्टर आहे मला नाही माहीत पण ते रामदास भाऊच्या हिशोबानेच बोलीन मी. ती आली होती कॅप्टन्सीसाठी काय जे काय असं मी म्हटलं हे बघ माझं फक्त एवढंच म्हणणं आहे जास्त नको भांडूस. काय होते माहिती आहे का 4 आण्याची कोंबडी आणि 12 आण्याचा मसाला होतो. आता हे चांगल्या भाषेत समजवलं मी चांगल्या भाषेत मुद्दा व्यवस्थित तिला सांगितला तिला नाही पटला तिनंच तो मुद्दा तिला नाही पटला मग वेगळ्या पद्धतीने सांगितलं मी. आता जे माणसाला कळेल त्या पद्धतीने सांगितलं.
रात्री 12 वाजता. घातकी आहे ना पण हे माझ्यासाठी घातकी आहे ना पण हे माझं मन साफ असणं की चिपरा करू नको ताई. मला पर्सनली वाटते की तू थोडी फ्रजाईल आहे. ओके. म्हणजे तो प्रेशर ते थोडं तू फ्लस्टर होशील. फ्रजाईल म्हणजे तू असं जरा स्टक आहेस एका ठिकाणी. तशी ओपन नाही आहेस पूर्ण. ओपन नाही झाली कारण की मला हा गेम माहित नाही. तुम्ही आधी जाऊन आले आहात. मी तेच बोल. आम्ही नाही जाऊन आलो तर एवढं क्लिक नाही होते मला आत्ता पण. मी त्याच्यावरती अशी ठाम नाही की आत्ता काय मी करायचं. नेगेटिव्ह बोललीच नाहीये. हो मी तुला असं हे करत नाहीये. मी तुला फक्त हे बोलते की तू नॉमिनेट केलं सो मी आज थोडी तरी खुलली आहे ना. लुक पे कॉम्प्रोमाइज नाही ना. लुक पे कॉम्प्रोमाइज चेंज करके खाना ना खाले. ठीक आहे. हे पर्सनल नाही हा, आहे. मान्य हे शोच्या हिशोबानेच आहे. शोच्या हिशोबाने चाललं हे पण मान्य आहे. या. जर असं पर्सनल असतं तर मी तुझ्याशी आता बोलायला आली नसती आणि एवढं शांत. आणि माझं पण पर्सनल काहीच हा मग नाही. तेच आता ह्याच्या पुढे तू पण बघशील मी काय. ब्रिंग इट ऑन. मध्यरात्री 12:15 वाजता. बरोबर आहे. कमॉन. बराबरच राहायची ते. वहिनी काय राक्षस माणूस आहे हा. अरे मेरे को मजा तो लेने दे फिर. मेरे को आ नहीं रहा है तो मजा तो लेने दे. तू विटनेस आहेस की मी माझं जेवणाचं ताट ती वाटी धुवून ठेवते. हा फिटनेस म्हणजे तू बघितलं स्वतःच्या डोळ्यांनी. कारण काय होतं माहिती परत इथे भांडी आणि तू पण बघितलंस मी पण माझी प्लेट आणि हे नाही परत असं नको व्हायला की अनुश्री काहीच करत नाही घरात इन्व्हॉल्वमेंट नाही. अनुश्री कामच करत नाही बिग बॉस. मला काम करायला आणलं इथे. तुम्ही लोक करता ना स्व इच्छेने मग माझ्याकडून का अपेक्षा ठेवताय तुम्ही. मध्यरात्री 12:30 वाजता. तो पहिल्यांदा स्पॉटलाईट आला आणि डिसिजन घ्यायचं होतं. आणि सोलो इमोशन्स मध्ये येत आहेत. सोलो डिसिजन करता येत नाही त्याचा राग येतो. पण ते मला कळलं तू नर्वस होती. पण आम्ही तुला चेअर करत होतो. अशी 2-3 लोक आहेत घरात ज्यांची काहीच इन्व्हॉल्वमेंट नाहीये आणि जे कुठेच दिसून येत नाहीयेत ना त्यांचं ते मत मांडतायत. ओमकार आणि ते लोक नाही दिसणार. बघ ना ओमकार आहे आयुष आहे की खूप बॅकफुटला खेळतात. म्हणजे झुंड काय बोलतात त्याला असं ग्रुपमध्ये चालणारी लोक आहेत. आणि जर सेन्सिबल डिसिजन नाही घेता येत आहे इट्स ओके. तुम्ही तुमचं पण करू शकतात एंटरटेनमेंट. पण तू जिने नॉमिनेट केलेस ना त्याच्याशी खूप अजून गुडी आहे. तुला कळतंय का. अशा लोकांसोबत भांडायला मजा येते की जो स्वतः माझ्यासोबत भांडू शकतो. माझं बोलणं झालं त्याच्यासोबत. भांडलं म्हणजेच बोलणं झालं असं नाही ना. बाकी गोष्टींचा स्ट्रेस नाही मला हे नॉमिनेशन्स नेक्स्ट टाइम मला असं नाही व्हायचं. अरे असं नाही व्हायचं. आय वॉन्ट टू स्टँड माय ग्राउंड की हां मला वाटतंय की वॉटेवर होतं आणि मग त्यांची पण रिॲक्शन मला हे नाही व्हायचं हलायचं नाही. इज वॉट आय वॉन्ट टू अचीव. तिने प्रभूला केले पात्र आहे म्हणून तर आलाय ना इथे. अरे ती डम दिसणारच आहे. डमचा प्रश्न नाहीये. आता प्रॉब्लेम असा आहे बाहेरची जनता तिला लवीडवी क्यूटवालं राहायचं आहे. आय एम सिंगर क्यूटवाली. सो तिने जे नॉमिनेट केलं ना तिथे जनता पिसळणार आहे खवळणार आहे आत्ता. प्रभू का सो तिचंच मला पहिलं पाठवलं काय करू हे चाललंय ना. त्याच्यामुळे मी विलन दिसते. बिग बॉसने सांगितलंय नॉमिनेट करा ड्रामा करा नाही बोलले. हिच्यामुळे मी विलन बनणार आहे आता माहिती आहे का. मला शिव्या पडणार आहेत. हे कसं झालं माहिती आहे का. मग लोक इमोशनल असतात ना. अरे बिचारी गो किती रडते गो बिचारी
जाऊ दे, झाली चूक त्याच्याकडून, असू दे, जाऊ दे, बिचारी चांगली आहे, किती रडते हे एवढं. जो रिकामा आहे तो जे माझ्यासाठी घातक आहे ना, मी पण आहे रडवी, हो पाठव. पण मला नाही कॅमेऱ्यासमोर सिंपती कार्ड खेळायचं ना. मध्यरात्री 1 वाजता. जाते बसा हा सासूबाई, ते थोडं व्यवस्थित पकडा सासूबाई, आपल्याला सासऱ्यांना भेटायला जायचंय. घट्ट पकडा. मी ब्रेक मारेन, हात सोडायचा नाही, सासरे रागवतील, कळलं? समजतंय. सासूबाई आमच्या यांचा डबा घेतला का? ती जबाबदारी माझी नाही, ती जबाबदारी तुझी आहे. अय्या सासूबाई, जरा तरी लाज ठेवा, लाज म्हणजे? पोरगा आहे तुमचा तो. वेट, लाज म्हणजे तुला काय असंच आणलंय का घरामध्ये? सासूबाई मी खूप मुलाची काळजी घ्यायची की नाही घ्यायची हे तुला नाही कळत. सासूबाई माझा हात चालत नाही, माझं तोंड चालतं, म्हणून तुमच्या मुलाने मला पसंत चालून केलं ना. काही फायदा नाही. घरातलं कामही करावा लागेल. माझ्यावर ओरडायचं नाही, का मला ओरडायचं चालत नाही. चालत नाही वगैरे हे सगळं चालणार नाही. हा, पोरगा ओरडेल. पोरगा ओरडेल. बिग बॉस जेवणासारखं आहे. किसका पत्ता कब कटेगा, कोण ऊपर जाएगा नाही इथे हो ना, म्हणून तर भीती वाटते नॉमिनेशनची. समजलं ना. बस नाही का, मी माझ्या परीने बोलतीये जे बोलू शकते. काय पहिला दिवस ऑन आहे ना आपण. नाही मी का चोचू एवढं 15 नको, दिवसापासून एवढं काय एवढं हे घ्यायची गरज नाही. पर्सनॅलिटी लागतात. तुझा गेम थोडा वीक दिसतो मग त्यामध्ये. ती का वर गेली? तिलाच माहित. तिचं पण ना थोडं हे झालंय, इधर भी उधर भी. ती नाही, मला पण असं मला असं वाटतंय ती जर एका ग्रुपची नाही व्यवस्थित राहिली ना. तिचं असं असेल, 4 लोकांमध्ये का बसू, सगळ्यांमध्ये इन्व्हॉल्व होते असं असेल तिचं. असेल तो तिचा गेम आहे, आपण काय बोला. मध्यरात्री 1:30 वाजता. मला कळलं की नॉमिनेट करणार होते तुम्हाला. नाही केलं मी, तुला काहीतरी बोलले होते. त्याच्यासाठी ना, पण ते टास्क नाहीच आहे अजून. पण मी ते तो अजून विचार fix करूनच नाही. ठेवलेलं. मी जर तुला आत्ताच करतेय तुझ्याशी काहीतरी बोलून, हां, तर शेवटी तुला काय माझ्याबद्दल फील येईल की मगाशी तिला गरज असताना माझ्याकडे आली, आणि आज जेव्हा मला गरज होती आणि मला वेळ पण नाही मिळाला हिच्याशी बोलायला की तन्वी जर तुझ्याकडे नॉमिनेशन आलं तर प्लीज मला नॉमिनेट नको करू, तू जे बोलशील ते मी ऐकेन म्हणून. मी तुला फेअर चान्सच नव्हता दिला बोलायचा. त्यामुळे मी डोक्यात एवढंच ठेवलं होतं की माझ्या कॅप्टन्सीमध्ये मला तुमची गरज आहे. हां हां, मी ॲड करू. त्यानुसार मी त्याचा विचार करून मी म्हटलं की नको, आणि मला तुझी इन्व्हॉल्वमेंट दिसली होती तर मी तुला नाही केलं. मुझे ऐसा लगता है की आपण सगळे कुठे ना कुठे चुकणार, कधी ना कधी चुकणारच. परफेक्ट. येस, ॲक्सेप्टन्स झालं नाही ना, मग ठीक नाही करता येणार. हां, बाय द वे मी जागी होती. हां, तू बाहेर होतीस. या महाराणीचं सेकंड टाइम आहे. पहिला टाइम काय अंडी खात होती का काय आतमधले फक्त? बघ ना, अंडी कॉन्फिडंट यार, बघ की किती मिंडक आहे मग ती. मॅम तुम्ही पण नॉमिनेट आहे ना? अरे हे दर आठवड्याला होणार आहे बघा आता. अरे होणारच आहे मान्य, पण जेव्हा एफर्ट्स टाकलेले असतात आपण, आणि तेच सांग, हेच होणार आहे दरवेळेला. सगळे टाकतातच एफर्ट. तू तर गप्पच बस, तू काही न करता सेफ आहेस. काही नाही करता म्हणजे एफर्ट्स टाकले मी कशामध्ये. म्हणजे असं समोरासमोर मला नाही दिसले, माझं पर्सनल असं मत आहे. टास्क मध्ये मला पर्सनल टास्क मध्ये सुद्धा नाही दिसले. प्रत्येक जण आपापला टास्क करत होता, सो मी तुझा टास्क बघत बसले नव्हतेच तेव्हा, पण आतमध्ये चालू होता ऍक्टिव्हिटी. सो तू काय केलास ह्या मला माहित नाहीयेत, पण जेव्हा डिस्कस करत होतो ना तर तुझ्याकडून तेवढे इनपुट्स नव्हते किंवा तुझ्याकडून काही वेगळं तू काय बोलत सजेशन येत नव्हतं. इथे जेव्हा आपण स्ट्रॅटेजी प्लॅन करत होतो त्याबद्दल तो जो प्लॅन बोलला की 6 मिनिटात आपण असं करूया किंवा तसं करूया, तो परफेक्ट प्लॅन होता. आपण टीम होती, आम्ही टीम होतो, आपण तिघांच्या अपोजिट नव्हतो. जर आपण तिघांच्या अपोजिट असतो तर मी काहीतरी माझं वेगळं ओपिनियन टाकलं असतं. येस येस येस. बेडवर एकत्र हां, तन्वी आणि राधा. माझ्याच बेडवर कॉमेडी. बाय द वे मी झोपली नाहीये, तर मी असं बघितलं आणि मी बोललं नाही मी बोलली योर लुक्स ना, आय जस्ट लव्ह दिस. नाही, मी बोलली सॉरी मी माईक नाही घातलाय. पण मी ऍक्च्युली माईक नाही घातलेला. सो इट वॉज लाईक आता उठला, तुम्हाला तर झोपायचं होतं ना 12 वाजता. तेच मला तिने रिझन दिलं की 12 वाजले की मी झोपते, तर झोपा ना, मला कशाला माझ्यासाठी उठलाय.
मध्यरात्री 2:30 वाजता. विचारा ना. पण दादा तुम्हाला फ्लर्ट आता माहित असेल ना फ्लर्ट बस झालं ना, लग्न झालं तर फ्लर्ट माइंड नसलं. बोला की भावना मराठी शब्द शोध. अरे नाही सांगतो ना, रोडीज मध्ये झालता ह्या आणि इंट्रो घेता घेता मला काय म्हणजे मला फ्लर्ट करा म्हणे. मला काही समजलं नाही फ्लर्ट म्हणजे काय होते. फ्लर्ट कर रोडीज मध्ये ऑडिशन द्यायला गेलं दिल्लीला तिथं सँडी म्हणे मला फ्लर्ट कर म्हणे. आता म्हटलं फ्लर्ट कसं करावं येईल आता. मी काय केली, टी शर्ट काढली पोच मारून आलो. घाबरवा नाही बोलले. सगळे मोठे हसून राहिले. फ्लर्ट म्हणजे मला समजलं नाही. म्हटलं हेच असं म्हटलं आमच्याकडे असंच करतात. हेच आवडून घे. त्याला आवडलंही असेल. अरे भल्ला खुश झाला आता. मग मध्यरात्री 2:15 वाजता. बिग बॉस हे बरं आहे की ऐका, दुसऱ्यांना नॉमिनेट करायचं, दुसऱ्यांच्या झोपा उडवून स्वतः आपलं घोरच झोपायचं. इथे मला झोप लागत नाहीये, मला सुचत नाहीये का तर मी नॉमिनेटेड आहे. आणि जिला रिग्रेट पण झालंय मला नॉमिनेट करायचं, ती मस्त घोरतीये. भारी आहे. पण मला माहिती आहे आणि महाराष्ट्राला पण माहिती आहे की मी एफर्ट्स घेते, या घरात टिकून राहण्यासाठी मी करते आहे. आणि मला बिलकुल वाईट वाटत नाही आहे, कारण ही गोष्ट पचवायची आहे ही ताकद माझ्याकडे आहे. मी मेंटली तेवढी स्टेबल आहे की मला ही गोष्ट पचवायची आहे. त्यामुळे मी रडत तर बसणार नाही आहे नक्कीच. आणि ह्या नॉमिनेशनमधून पण मी नक्कीच सेफ होईन. बघूयात उद्या काय होतं आहे. सो गुड नाईट. लव यू बिग बॉस अँड लव यू ऑल ऑफ यू. बिग बॉस आता आपल्यावर लांडगा आला रे आला हे कॅप्टन्सी कार्य सोपवत आहेत. या टास्कमध्ये आपल्याला जास्तीत जास्त मेंढ्या बनवायच्या आहेत. परफेक्ट.